आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपली प्रार्थनेची. आपले डोळे बंद करून आपले हात उंचावून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना बिंदू आपला पहिला आहे, प्रार्थना करा भारतात सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दुष्टते विरुद्ध.
यशाचं पुस्तक 60वा अध्याय 18 वचन. तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती अशी नावे देशील. भारतासाठी प्रार्थना करा. सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दुष्टपणाच्या विरोधात प्रार्थना करा. घोषणा करा की हे नियोजक त्याच्या दृष्ट योजनांमधून त्याचा उत्साह, शक्ती आणि धैर्य गमावत आहे. घोषणा करा की जसे ते त्याच्या योजनांना आखत आहेत आणि बी पेरत आहेत, ती बियाणे आपण बोललेल्या शब्दांनी नष्ट केले जात आहेत आणि हिंसाचाराच्या सर्व शस्त्राचे तुकडे केले जात आहेत. घोषणा करा भारतातील प्रत्येक शहर, गाव, रस्ता आणि महामार्गावर शांतता आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण प्रार्थना करूया आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी. रिबो गो गो सांदरना रिबा बर शाकलाका ली मा का सांदरना रिबा बा 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 ओ री गा 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 रिबो गो गो सा मा का सा ली बाबा ला का ल तेरे ली का सा ली बाबा बा 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 ओ रंज रोब रन शाकला का ली मा का सांदरना रिबा बर बा. आमच्या देशातील आणि आमच्या भारतातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहेत. हर एक पिता परमेश्वर, हर एक घरामधून हिंसाचार नाहीसा होत आहे प्रभू येशूच्या नावात. ओ रिबा गा 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 रिबा का सांदरना रिबा बर शाकला का. आम्ही देशात, आपल्या भारत देशामध्ये शांतीच्या आत्म्याला बोलत आहोत. ओ रिबो ग ग ग सा रिबा गा सांदरना रिबा बर शाकला का लिबा गा 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 ओ रोज रोबरन शाकला का लिबा का सांदरना रिबा बा 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 री गा 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 लिबो गो सारा बा का सा लिमा का सांदरना रिबा बा 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 बा. आपण धन्यवाद देऊया आपल्या भारतामध्ये शांतता आली म्हणून. धन्यवाद देऊया प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देऊया आपल्या देशामध्ये, आपल्या देशातील लोकांसाठी त्यांच्यातला हिंसाचार पूर्णपणे निघून गेला म्हणून आपण धन्यवाद देऊया. आपल्या भारतात शांती आली म्हणून आपण धन्यवाद देऊया. आपल्या घराघरामध्ये, भारतातील घराघरामध्ये प्रभू येशूचा सुसमाचार पोहोचला म्हणून धन्यवाद देऊया. रिबो गो गो सांदरना ती बा 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 बा. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते तुला, धन्यवाद देते माझ्या पिता, धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. आपण आता पण प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे दुसरा. आपण प्रार्थना करत आहोत आपल्या पार्टनरशिप गोल्स साठी. दुसरा कोरिन्थियरास पत्र 3 अध्याय 5. असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्व काही करण्यास समर्थ आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. या महिन्यात आपले गोल्स आणि टार्गेट साठी देवाचे आभार माना. ही घोषणा करा की आपली सर्व पार्टनरशिप टार्गेट पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पूर्ण होत आहे. घोषणा करा की जसे आपले प्रत्येक सदस्य विश्वासाने बोलत आहेत, पेरलेल्या प्रत्येक बियासाठी चमत्कार होतील. घोषणा करा की आपण वेगाने कृपेत कार्य करत आहोत आपल्या पार्टनरशिप गोल्स पूर्ण करण्यासाठी. आपण प्रार्थना करूया आपल्या पार्टनरसाठी. आपण आपल्या पार्टनरशिपचे टार्गेट पूर्ण होत आहे म्हणून आपण प्रार्थना करूया. रिबो बो बो सांदरना रिबा बर शाकलका ओ शांतू नानू नानी 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 माका सांदरना रिबा बा 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 ओ रोंज रोब्र शाकलका ली माका सांदरना रिबा बर शाकलका. आम्ही धन्यवाद देतो पवित्र आत्मा, धन्यवाद देतो आपल्या या पार्टनरशिपच्या लोकांसाठी जे मी पार्टनर आहेस पिता परमेश्वर. आपण आपले पार्टनर्स आहेत त्यांना आपण धन्यवाद देऊया. अजून नवीन पार्टनर्स येत आहेत म्हणून धन्यवाद देऊया. रिबो गो गो सांदरना रिबा बर शाकलका. आत्म्याचे द्वारे परमेश्वर पिता हर एक पार्टनरशिप करत आहेत म्हणून धन्यवाद देतो. हरि गो रिबा गा सांदरना रिबा बर शाकलका निमा का सांदरना रिबा बर शाकलका लिबो गो गो सांदरना रिबा बर शाकलका लिबा का सांदरना. हर एक पार्टनरशिपचं गोल्स पिता परमेश्वर हे टार्गेट पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या द्वारे पूर्ण झाले म्हणून धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते. ओ रिबा गा 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 सांदरना रिबा बर शाकलका लिमा का सांदरना रिबा बर शाकलका ओ रोंज रोब्र शाकलका लिबा का सांदरना रिबा बर शाकलका लोगो गो सारा मा कसा रिबो गो सारा रा रिबा बाबा ला ला कसो रिमो मो कसा लतरे लिकलोको लिबा गा 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 लिमा कसा. धन्यवाद करते परमेश्वर पिता, धन्यवाद देते आपले टार्गेट्स पिता परमेश्वर, एक गोल्स पिता परमेश्वर
आपले पार्टनरशिपद्वारे पूर्ण होत आहे म्हणून धन्यवाद करते. हर एक पार्टनरशिप पूर्ण होत आहे म्हणून धन्यवाद करते. पार्टनरशिपचं टार्गेट पूर्ण होत आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणून धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. आपण आता पण प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे 3. पहिला तिमोथीकरास पत्र 2 अध्याय 4 वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्याचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिबोगो सांदराना री बाबा रशाकलका. धन्यवाद देवा आपल्या मित्रांसाठी, धन्यवाद देवा आपल्या नातेवाईकांसाठी, धन्यवाद देवा त्यांचे तारण झाले आहे, त्यांचा उद्धार झालाय म्हणून. ओ रिबोगो सांदराना री बाबा रशाकलका. लिबा गा 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 निमोको सांदराना री बाबा रशाकलका. ओ रोंज रोब रशाकलका लिमा का सांदराना री बाबा रशाकलका. धन्यवाद देवा आपल्या मित्रांसाठी, धन्यवाद देवा आपल्या नातेवाईकांसाठी, धन्यवाद देवा आपल्या शेजाऱ्यांसाठी की त्यांचा पवित्र आत्म्याद्वारे उद्धार झाला आणि ते प्रभूकडून त्यांचे तारण झाले म्हणून आपण धन्यवाद देऊया, धन्यवाद करूया. री गो 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 सांदराना री बाबा रशाकलका. धन्यवाद करतो परमेश्वर पिता. ही प्रार्थना परमेश्वर पिता प्रभू येशूच्या नावामध्ये मागते. आमेन. आमेन. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया. अद्भुत तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. अद्भुत तू आहेस अद्भुत. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया. अद्भुत तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू. तू आहेस अद्भुत. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया. तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे वास्तविकता संग्रहाची. आज तारीख आहे रविवार 21 तारीख. आजचा संदेश आहे पास्टर क्रिस कडून. देवाचे वचनच ते सर्व काही जे आवश्यक आहे, कारण देवाचे वचन
सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. इब्रिकरांस पत्र 4 अध्याय 12 वचन. हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे की जेव्हा तुमचा नव्याने जन्म झाला तेव्हा तुमचा जन्म खरोखर देवाच्या वचनातून झाला होता. बायबल म्हणते, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व सर्व काल टिकणाऱ्या शब्दांच्या द्वारे पुन्हा जन्म पावले आहात. 1 पेत्र 1 अध्याय 23 वचन. तुम्ही देवाच्या वचनाचे अपत्य आहात. तुम्ही वचनाद्वारे बांधले जात असता तुम्हाला वचनाचे आधारे जगण्यासाठी पाचारले आहे. तुम्ही वचनात राहता. म्हणून देवाच्या वचनापासून जन्मलेल्या व्यक्तीच्या रूपात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे शब्द केवळ साधे शब्द नसतात. हेच कारण आहे की रोमकरास पत्र 10 अध्याय 8 वचनाविषयी म्हणते, तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच आहे. तुम्ही नेहमी देवाच्या वचनाला वाट द्यावी. नेहमी देवाचे वचन बोला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आताही पवित्र आत्मा तुम्हाला हेच म्हणत आहे की आत्म्याच्या क्षेत्रात देवाचे वचनच आवश्यक आहे. माझ्या तोंडून वचनच स्वीकारा. प्रभू म्हणतो ते तुमच्या आत्म्यात ठेवा, कारण तुमचा आत्मा हे देवाच्या वचनाचे घर आहे. हालेलुया. जसे तुम्ही माझे वचन प्राप्त कराल, तुम्ही माझ्या विचारांचा विचार कराल आणि माझ्या जीवनाच्या क्षेत्रात चालाल. म्हणून जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते पूर्ण होईल, कारण तो देवाचा शब्द आहे. परमेश्वराचा आत्मा म्हणतो. हालेलुया. होय, तुमचा जन्म त्या क्षेत्रात झाला आहे. देवाच्या वचनाने तयार केलेले, बनवलेले आणि तीक्ष्ण केलेले आहे. जसजसे तुम्ही देवाच्या वचनात वाढता तसतसे तुम्ही देवाच्या वचनाचे प्रकटीकरण बनता. हालेलुया. येशू असाच होता. तो देवाचा वचवास होता. देवाच्या वचनाने देह बनवलेला होता. तो देवाचे वचन म्हणून इस्रायलच्या रस्त्यावर चालला आणि तो जसा आहे तसेच आपण या जगात आहोत. 1 योहन्नाचं पुस्तक 4 अध्याय 17 वचन. आपल्याला देवाचे वचन ख्रिस्ताचे पत्र म्हटले आहे. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पट्ट्यावर नव्हे तर मांसमयी अंतःकरण रूपी पट्ट्यावर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. 2 कोरिंथीयांस पत्र 3 अध्याय 3 वचन. आज या सत्यावर मनन करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपले डोळे बंद करून हात उंचावून माझ्या मागे ही प्रार्थना आपण बोलू शकता. प्रिय पित्या, माझ्या जीवनात तुझ्या वचनाच्या प्रभावी कार्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी देवाच्या वचनाने तयार केलेल्या, बनवलेल्या आणि धारदार केलेला आहे. म्हणून माझे जीवन हे देवाच्या उच्छ्वासांचे प्रकटीकरण आहे. त्याच्या शब्दाचे आणि विचारांचे तुझे वचन माझ्या हृदयात आणि माझ्या तोंडात आहे आणि जसे मी ते बोलतो ते परिणाम देते. प्रभू येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेरा नाम नेहा है और मैं थाने से हूँ. मैं धन्यवाद देती हूँ सबसे पहले परमेश्वर का और हमारे परमेश्वर के जन पास्टर क्रिस का मैं धन्यवाद देती हूँ कि उन्होंने हमारे हीलिंग स्ट्रीम उपलब्ध किया. जब हीलिंग स्ट्रीम आया तो मैं बहुत उत्साहित थी, क्योंकि मेरे गले के यहाँ की जो हड्डी थी वो ऊपर नीचे थी. वो 3-4 महीने से ऊपर नीचे थी और मुझे जब हाथ लगाती थी तो मुझे ऐसा महसूस होता था कि मेरे गले के यहाँ की हड्डी ऊपर नीचे है. जब 3 दिन का हीलिंग स्ट्रीम था तो पास्टर ने जब प्रार्थना किया था 30वें दिन हर एक बीमारी के लिए, पास्टर ने बोला कि आपको जहाँ कहीं पर भी प्रॉब्लम है
आप वहाँ पर हाथ रख सकते हैं। और जब पास्टर ने प्रार्थना किया तो मैंने अपने गले पे हाथ रखा और मैंने प्रार्थना किया मेरे गले के लिए कि मेरे गले की हड्डी सही हो रही है यीशु के नाम में। और जब मैंने प्रार्थना किया तो उसके बाद जब मैंने देखा मेरे गले की हड्डी एकदम लेवल में थी, इसके लिए परमेश्वर का बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। और मेरी दूसरी गवाही है कि मुझे आँख से क्लियर दिखता नहीं था, मुझे सब ब्लर ब्लर दिखता था और मुझे नजदीक का नहीं दिखाई देता था ज़्यादा और आँख में बहुत जलन भी होता था। तो जब पास्टर ने उसके लिए प्रार्थना किया, मैं अपने आँख पे मैंने अपने हाथ रखा और मैंने प्रार्थना किया कि परमेश्वर मेरा समय है और मैं अपनी चंगाई को इस समय में ग्रहण कर रही हूँ यीशु के नाम में। और जैसे मैंने प्रार्थना किया उस समय से मुझे एकदम क्लियर दिख रहा है, इसलिए मैं परमेश्वर का बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। थैंक यू पास्टर हमारे इस चंगाई सेवा उपलब्ध करने के लिए। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
झीन तरा कबो शिफ्राला झीत्र आपल्या हातांना उठवा. झी कबा अशांत लावा, त्याला सांगा की तुम्ही त्याच्यावरती किती प्रेम करता आणि तो किती महान आहे. झी कबा शाखर आला झीन तरबो अरे किती झी कबो शिफ्र आला झी रे किती झीन तरबो इरे के झीन थरे किती झीन थरे किती झीन तबो शिखर आला झी तरबो झी कबो शिफ्र आला झीन तरबो Regede izid, regebo shufra ala zidrabo. ओ हालेलुया. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 तुमच्या दयेसाठी, धन्यवाद तुमच्या करुणेसाठी. तुम्ही सगळ्यात महान आहात. तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही करुणामय आहात प्रभू. धन्यवाद आमच्या जीवनामध्ये तुमच्या उपस्थितीसाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनासाठी. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही शिकू आणि पुढे जाऊ. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. प्रेज लॉर्ड बसू शकता आणि बाजूचं स्वागत करू शकता. आणि ज्याला नाव विचारा की तुम्ही खाल त्यांना, की ज्यांना ओळखता बाजूंना बघा असं तर नाही, तुम्ही नाही ओळखत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही बोलायला सुरू केलं परमेश्वराला प्रसन्न करण्याच्या विषयामध्ये आणि आम्ही सांगितलं की शोधा आणि आम्ही 5 गोष्टी सांगितल्या. ख्रिस्तीपणाला एक महान शोध पण म्हटलं जातं. जेवढं तुम्ही शोधत राहता तेवढं तुम्ही वाढत जाता. प्रेज द लॉर्ड. कारण खूपचा पण व्यक्ती तुम्हाला काही सांगू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतः नाही शोधत त्या वस्तूची तुमची काही व्हॅल्यू नाही राहत. प्रेज द लॉर्ड. आणि हेच कारण आहे की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की आपण स्वतः शोधू. कोणी आम्हाला प्रचार करू शकतो, कोणी आम्हाला सांगू शकतो,
बट त्या प्रचाराला तुमच्या जीवनाचं सत्य बनण्यासाठी तुमचा शोध गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. बाजूला बोला, तुमचा शोध गरजेचा आहे. परत बोला, दुसऱ्याला बोला, आनंदी होऊन बोला, तुमची शोध गरजेची आहे. कधीच ह्या गोष्टीला विसरू नका की तुमच्या जीवनासाठी तुमचा शोध किती गरजेचा आहे. तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासावर जीवन नाही जगू शकत. तुम्ही दुसऱ्याच्या शोधावरती जीवन नाही जगू शकत. जर तुम्हाला तुमचं जीवन पुढे वाढवायचं आहे तर तुमच्याकडे स्वतःची असा एक शोध असला पाहिजे. तुम्हाला एफर्ट करायचे आहेत. तुम्ही त्या गोष्टींना समजू शकाल. प्रेज द लॉर्ड. मला आठवतंय पहिल्या दिवशी जो आम्ही चर्चमध्ये गेलो होतो, पहिल्या दिवशी, आणि तिकडे जे पास्टर होते त्यांनी एक लाईन बोलली की मेसेजच्या मध्येच की आपण राजा आहोत. मी बोललो वाव, थँक गॉड की ह्यांनी आपल्याला सांगितलं की आपण राजा आहोत. पण मी म्हटलं ह्याने मी संतुष्ट नाही होणार. मी जाऊन माझा शोध करेन की आपण खरंच राजा आहोत की नाही. कारण हेच सत्य आहे. जर तुम्हाला कोणी सांगेल तुम्ही इकडे बसला आहात की तुमच्याकडे नेपाळमध्ये 5 मजल्याचं घर आहे, मला माहित आहे पुढचं काम तुम्ही काय कराल, नेपाळ जाण्यास सुरू कराल. कारण तुम्ही ते शोधू इच्छिणार की तुमच्याकडे ते घर आहे की नाही. लॉर्ड, तुम्ही ऐकलेल्या गोष्टीवरती विश्वास नाही कराल. विश्वास आहे, मी तर चुकीचं नाही सांगत आहे ना. स्पेशली जर ते नेपाळबद्दल बोलतील जे भारताच्या बाहेर आहे. इनफॅक्ट जर तुम्ही जर युपी मध्ये राहता आणि तर तुम्हाला कोणी सांगेल की कन्याकुमारीमध्ये तुमचे बाबा 10 करोडाचे घर सोडून गेले, मला माहित आहे पुढचं काम तुम्ही काय करत असाल. ट्रेनचं तिकीट, तुम्ही कुठे आहात, कन्याकुमारीच्या रस्त्यावरती. कारण तुम्ही त्याच्यावरती विश्वास नाही ठेवाल जे तुम्हाला सांगितलं गेलं आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा शोध कराल की तुम्ही त्याच्या आधारावरती जगू शकाल. तेव्हा काय, ज्यांनी तुम्हाला सांगितलं ते खरं नाही आहे. तुम्ही कोणाला दोष नाही देऊ शकाल. तर तुम्ही स्वतःचे शोध करू इच्छिता. कोण तुम्हाला सांगितलं की 10 करोडचं घर आहे, तुम्ही जगामध्ये त्याची लाडू नाही वाटू इच्छिताल कारण तुम्ही अजून ते शोधले नाहीये. समजलं की तुम्ही लाडू वाटाल आणि नंतर समजलं की झालंच नाही. तर खूप गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता, जेव्हा आम्ही तुम्हाला गोष्टी सांगतो त्या गोष्टींना जाऊन तुम्ही शोध करा. इट इज कॉल्ड ग्रेट डिस्कव्हरी. त्याला आपण महान शोध म्हणतो. प्रेज द लॉर्ड. यु नो, जे काय आज आपल्याकडे आहे ते आपल्या शोधण्याच्या स्वभावामुळे आहे. जर आपण गोष्टींना शोधलं नसतं तर आपण इथेपर्यंत नाही पोहोचलो असतो. माणसाने बघितलं की चिमणी उडत आहे तर त्यांनी शोधलं की चिमणी कशी उडत होती आणि आपण प्लेन बनवलं. सिंपल. जे काही आपल्याकडे आहे ते ह्याच्यासाठी आहे कारण आपण शोध केला. तसंच परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलं आहे, पण तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता ज्याचा तुम्ही शोध कराल. ज्या गोष्टींना तुम्ही शोधणार नाही त्या गोष्टींना तुम्ही कधी आनंद पण नाही घेऊ शकाल. हेच कारण की खूपशी लोक सांगतात, ओ जर पास्टरने सांगितलं ते सत्य आहे तर माझ्या जीवनामध्ये कशाला नाही दिसून येत आहे. कारण कदाचित तुम्ही ती शोध नाही घेतला. ते वचन ऐकणं पुरेसं नव्हतं. वचन ऐकल्यानंतर शोध गरजेचा होता. तर नको विचार करू की एका वेळेस जर तुम्ही वचन ऐकलं आणि ते वचन तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. नाही, तुम्हाला शोध करावा लागेल. प्रेज द लॉर्ड. बाजूला बोला, शोध करावा लागेल. कोणाला करायचे आहे? तुम्हाला. जर तुम्हाला तुमचं जीवन चांगलं हवं आहे तर तुम्हाला शोध करावा लागेल. मी नाही सांगू शकत की ओ मी खूप अनपढ आहे, मी खूप गरीब आहे, मला नोकरीतून टाइम नाही भेटत, शेजारी रोज आपला कचरा माझ्या कचरा डब्यात टाकतो, त्याच्यानंतर माझ्याशी काही प्रेम नाही, सासूबाई इच्छिते की मी मरून जाऊ. तुम्ही तोपर्यंत करणं सांगू शकता, पण जोपर्यंत तुमचं जीवन नाही बदलणार, जोपर्यंत तुम्ही शोध नाही करत, तुम्ही ओरडू शकता, मी आजारी आहे, मी त्रासात आहे, माझ्या घरात पैसे नाही आहेत. ओके, मी तर म्हणतोय तुम्ही हे गाणं जाऊन प्रधानमंत्रीच्या समोर बोला. प्रधानमंत्री तुम्हाला गोळी मारतील की तुम्ही प्रधानमंत्रीबद्दल वाईट बोलता. तुम्ही जाऊन पोस्ट पण नाही लिहू शकत की मी गरीब आहे. जाऊन लिहा, आपल्या घराच्या समोर जाऊन पोस्टर लावा की मी या सरकारामुळे गरीब आहे, नाही तुम्हाला उद्या पोलीस उठून घेऊन जाईल.
नको विचार करू की तुम्ही परमेश्वरासमोर तुम्ही बोलाल की मी गरीब आहे, मी त्रासात आहे, काहीतरी जर बदलेल. नाही बदलणार आहे. बदलणार तेव्हा जेव्हा तुम्ही शोध कराल. कारण आता तुम्ही लढू शकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला बोला शोधा. स्वतः शोध करा. स्वतः शोध करा. ऐकताय तुम्ही? जर तुम्ही हा शोध नाही करणार तर कोणी दुसरा तुमच्यासाठी शोधणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्ही सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही शोधा. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. ओ बॉय. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. हे एक असं सत्य आहे ते कधी पण तुझ्या जीवनाला बदलू शकतं. जेव्हा मला समजलं की परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो, तेव्हा माझं शेड्यूल होतं दिवसाच्या प्रत्येक तासापासून जे असे 10 वाजतात, 10 वाजल्यापासून 10 वाजून 5 मिनिटापर्यंत मी बोलत राहायचो परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो. तर मी म्हणत राहायचो मी परमेश्वरावरती प्रेम करतो. प्रत्येक तास अलाराम होता माझ्या फोनमध्ये. प्रत्येक 10 वाजता मी 5 मिनिटं काय करतोय, परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो, मी परमेश्वरावरती प्रेम करत आहे. कारण मी त्या प्रेमाला शोधू इच्छित होतो. मी नाही इच्छित होतो की परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतोय फक्त बायबलमध्ये लिहिलेलं असून दे. मी त्या प्रेमाचा अनुभव करू इच्छित होतो. मी त्या प्रेमाला जाणू इच्छित होतो. मी फक्त ऐकणं नाही इच्छित होतो. हेच कारण की जर तुम्ही मला येऊन सांगाल की परमेश्वर माझ्यावरती प्रेम करतो किंवा नाही करत, ऐकणार नाही आहे. कारण मी स्वतः जाणलं आहे परमेश्वर जेव्हा माझ्यावरती प्रेम करतो. मी ऐकलेल्या गोष्टींवरती नाही जगत आहे. फक्त चर्चमध्ये ऐकलं नाही आहे, मी घरी जाऊन शोधलं आहे. तर तुम्ही चर्चमध्ये आला आहात, तुम्ही ऐकत आहात, पण तुमचं काम काय आहे? घरी जाऊन शोधा की ह्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही. बऱ्याच वेळा लोक ऐकलेल्या गोष्टींवरती जीवन जगतात. लोकांनी कधीच स्वतः काही शोधण्याचा प्रयत्न नाही केला. कोणी पण काही येऊन सांगेल ते ऐकतील. अरे तुझ्या बायकोचं त्याच्याबरोबर अफेअर चालू आहे, मांडलं. शोधा तरी. शोध कुठे आहे? शोध कुठे आहे? तुम्ही शोधलं का नाही? तुम्हाला सांगितलं गेलं आहे ते खरं आहे की नाही? जाऊन शोधा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्ही चर्चमध्ये ऐकता परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. जाऊन शोधा की तो खरंच करतो की नाही. तो करतो, पण फक्त तो करतो ह्याचा अर्थ हा नाही की फक्त तुम्ही मानाल. तो करतो. जाऊन शोधा. गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये खूप मजबूतीने बनवा. जीवनातून हे कोणी काढू नाही शकेल. प्रेज द लॉर्ड. कारण एक शैतान आहे जो तुमच्या परमेश्वराच्या ज्ञानाला चॅलेंज करेल. तो तुमच्या परमेश्वराच्या ज्ञानाला आव्हान देईल. त्याला आदमाला आणि हव्वेला आव्हान केलं. सांगितलं परमेश्वराने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या झाडाचं फळ खाल तुम्ही निश्चितच मराल. त्यानं सांगितलं नाही मरणार. शोधलं नव्हतं. तोपर्यंत तुम्ही शोधणार नाही, हे ज्ञान तुम्हाला माहित आहे, ते परत परत आव्हान मिळवेल. असे लोक आहेत जे अजून प्रार्थना करतात, मला माहित पण नाही की परमेश्वर माझ्यावरती अजून प्रेम करतो की नाही. कोणी पण त्याच्यावरती पर्यंत पोहोचलं. मला खूप त्रास झाला, तुमची प्रार्थना बदलले होते. माहित नाही की परमेश्वर प्रेम करतो का नाही, कारण तुम्ही शोधलंच नव्हतं. तर आज काय त्या प्रेमाबद्दल तुम्हाला संशय होतो आहे. लोक आहेत माझ्यासोबत, पण आहे त्यांनी कधी शोधलंच नाही. त्यांनी कधी टाइम नाही काढला शोधण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अशा प्रकारे आहे माना की तुमचं एक दुकान आहे आणि तुम्ही सामान खरेदी करून आणलात, दुकानात ठेवलात आणि दुकानात तुमच्यासोबत नोकर पण काम करतात. त्याच सामानाला कोणी विकत घेण्यासाठी ग्राहक आलं आणि तुम्ही आपल्या नोकराला सांगता की अरे भाऊ ह्यांना ते सामान आणून दे. तो नोकर जातो आणि शोधून सांगतो की नाही आहे शेठ. तुम्ही बोलता कसं नाही आहे. दुसरा वाला पण गेला, तो पण शोधून आला, शेठ नाही आहे. डोकं नका खाऊ, मी स्वतः आणलं होतं. नाही शेठ तुम्हाला वाटतं चुकी झाली आहे. अच्छा चुकी झाली आहे, नंतर जाऊन तुम्ही स्वतः जाऊन ती गोष्ट शोधून आणता. प्रेज द लॉर्ड. झालं तुमच्यासोबत? झालं कधी? तुम्ही ऐकलेल्या गोष्टींवरती विश्वास नाही केला कारण तुम्हाला माहिती होती ती गोष्ट तिकडे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही आणलं, तुम्हाला माहित होतं. तर तसंच तुम्ही जर ह्या गोष्टींचा शोध केला तर तुम्हाला येऊन सांगेल परमेश्वर तुमच्यावरती प्रेम नाही करत. तुम्ही बोला जा इकडून.
खरंच नाही करत. एवढे वेडे नाही आहात. तुमचे लोक असे खूप वेडे आहेत. कोणी पण येऊन त्यांना भडकवून जातो. कोणी पण येऊन त्यांना काही पण शिकवून जातो. का? कारण त्यांचं जीवन कायमच ऐकलेल्या गोष्टींवरतीच निर्भर आहे. आणि स्वतः कधीच काहीच नाही शोधलं आहे. काहीच नाही शोधलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की जगाला माहिती आहे पृथ्वी काय आहे, तो कोण आहे, तोपर्यंत कोणी शोधलं नाही की पृथ्वी काय आहे, गोल आहे. इनफॅक्ट पृथ्वी अजून पण गोल नाही आहे. पृथ्वी अंडा शेप आहे. एकने सांगितलं गोल आहे, एकने सांगितलं चौकोनी आहे, तिसऱ्याने येऊन सांगितलं अंडा शेप आहे, गोल शेप आहे. कारण त्यांनी मानलं नाही बसून की पृथ्वी काय आहे, चौकोनी आहे. ते पण जाणू इच्छिले की चला हे हा चौकोन सांगतो कर बघू काय आहे, हे की नाही. तुम्हाला शोध करावा लागेल. आपल्या बायबलला वाचून तुम्हाला शोध करावा लागेल. परमेश्वर तुमच्यावरती किती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रेम करतो, पण शोधावं लागेल. शोधायला नाही तर उद्या तुमच्या ज्ञान येऊन घेऊन जाईल. तुम्ही कधीच काही शोधलं नाही. बघा आजकालची माहिती लोकांकडे आहे, त्यांना विचारलात तुम्हाला जर हे सांगितलं कोणी सांगितलं? गुगल देवतांनी. कम ऑन, तुमच्याकडे जी माहिती ती कुठून येते? टीव्ही वरून किंवा गुगल वरून. किती किती काय गॅरंटी आहे की जी माहिती आली आहे ती योग्य आहे? नाही आता टीव्ही मध्ये थोडीच खोटं बोलेल. आजकाल सगळ्यात जास्त खोटं टीव्ही मध्येच बोलतात. इनफॅक्ट टीव्ही ह्यासाठीच बनवलं होतं की खोट्याचा प्रचार करू शकतील. प्रेज द लॉर्ड. आणि पिक्चरचा अर्थच काय आहे की ते खरं नाही आहे, पण लोक पिक्चरमध्ये सांगतील तेच मानतील. का? कारण त्याचे जीवन कशावरती निर्भर आहे? ऐकलेल्या गोष्टींवरती. कानाचे कच्चे आहेत, थोडेसे आळशी आहेत, ते स्वतः शोधू नाही इच्छित. कोण शोधेल सांगितलं ना पुरेसं आहे. मी आळशी नाही होऊ शकत. तुम्हाला जाऊन मेहनत करावी लागेल. कशामध्ये? वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. बाजूला बोला वचनामध्ये मेहनत करा. त्या बाजूला बोला वचनामध्ये मेहनत करा. वचनामध्ये मेहनत करा. बाजूला बोला वचनामध्ये मेहनत करा. पाहून शोधा. नक्की शोधाल तर काय शोधा? परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. दुसरं आम्ही सांगितलं की शोधा की तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात. आम्ही सांगितलं की शोधा की तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात. येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात, त्याच्यामध्ये नाही की तुम्ही जगामध्ये कोण आहात. येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात, कारण तुम्ही का आहात? ख्रिस्तामध्ये आहात. वाचलं होतं 2 कोरिंथीकरास 5 अध्याय 17 वचन. चला तिकडून सुरू करूया. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन सृष्टी आहे. तर तुम्ही कशामध्ये आहात? ख्रिस्तामध्ये. तर तुमचा शोध पण कशामध्ये असला पाहिजे? ख्रिस्तामध्ये. तुम्ही ख्रिस्ताच्या बाहेर नाही शोधू शकत की तुम्ही कोण आहात. तुम्ही आपल्या नंबर नाही तुम्ही स्वतःला सांगू शकत की तुम्ही कोण आहात. कारण जो एक्झाम होता ती तुमची बुद्धी जाणण्यासाठी नव्हता, ती तुमची शुद्ध जाणण्यासाठी होता. दोघांमध्ये अंतर आहे. तर तुम्हाला स्वतःला समजायला हवं की तुम्ही स्वतःला कुठे शोधत आहात. ख्रिस्तामध्ये शोधत आहात की आपल्या शिक्षणामध्ये शोधत आहात. जे लोक आहेत त्याचे ज्यांना अरे आम्ही शिक्षणामध्ये चांगले होतो तर आम्ही जीवनामध्ये चांगले नाही वाढू शकत. ओके, ती एक वेगळी शोध होता. आता एक वेगळा शोध आहे. कशामध्ये? ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला स्वतःला ख्रिस्तामध्ये शोधायचं आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. आणि बायबल आपल्याला सांगतोय ख्रिस्तामध्ये आपण परमेश्वराचा नीतिमानता आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला मी परमेश्वराची नीतिमानता आहे. 1 कोरिंथीकरास पत्र 1 अध्याय 3 वचन. पण त्याच्याकडूनच तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. जो परमेश्वराकडून आपल्यासाठी ज्ञान ठरवला गेला, अर्थात नीतिमानता आणि पवित्रता आणि सोडवणं. प्रेज द लॉर्ड. तो आहे की त्याच्याकडूनच तुम्ही कोणामध्ये आहात? ख्रिस्त येशूमध्ये. आणि जो परमेश्वराकडून आपल्यासाठी कोण ठरला? ज्ञान, नीतिमानता, पवित्रता आणि सोडवणं. येशू ख्रिस्त आपल्यासाठी कोण ठरवला गेला आहे? ज्ञान, नीतिमानता. आपण पण काय? नीतिमानता. प्रेज द लॉर्ड. तुला मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. विसरू नका. आपण जाऊन शोधा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही शोधणार नाही तर कोणी पण तुम्हाला तुमच्या ज्ञानापासून सोडून घेऊन जाईल. दुसरं, तुम्ही परमेश्वराची महिमा आहात. 1 अध्याय 17 वचन. मी सांगितलं मी खूप जोरात जाणार आहे की आमचे प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचा पिता आहे. कोणाचा पिता आहे? कोणाचा पिता आहे?
महिमेचा पिता आहे. हालेलुया. जसं आता संघान पुढे येऊ शकता. अच्छा, तू पण ये निर्मल. बरं, हे यांचे बाबा आहेत आणि हा मुलगा आहे. मी यांना काय सांगेल, हे निर्मलचे बाबा आहेत. कोणाचे बाबा आहेत? काय सांगेन मी यांना? यांच्या मुलाचं नाव निर्मल आहे. मी यांना काय सांगेल? निर्मलचे बाबा आहेत. म्हणजे यांच्या मुलाचं नाव काय आहे? जर मी यांना सांगेन की निर्मलचे बाबा आहात, तर यांच्या मुलाचं नाव काय आहे? हॅलो, जर मी यांना सांगेल की निर्मलचे बाबा आहेत, तर यांच्या मुलाचं नाव काय आहे? बायबल काय सांगते की आमचा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचा पिता आहे. कोणाचा पिता आहे? जर मी यांना सांगेन की हे महिमेचे पिता आहेत, तर यांच्या मुलाचं नाव काय होईल? महिमा. द लॉर्ड. आपण काय आहोत? येशू ख्रिस्तामध्ये काय आहोत? परमेश्वराची महिमा. बोलू शकता, ट्राय वाजू शकता त्यांच्यासाठी, ठीक आहे ना? सांगितलं की आमचा प्रभू जो येशू ख्रिस्त परमेश्वर जो महिमेचा पिता आहे. जे आपण काय आहोत? परमेश्वराची महिमा आहोत. तर मी परमेश्वराची महिमा आहे. मी परमेश्वराची महिमा आहे. कधीच नाही विचार कराल की परमेश्वर तुमच्यावरती प्रेम नाही करत. परमेश्वर तुम्हाला असंच सोडलं आहे. मी परमेश्वराची महिमा आहात. कदाचित टाइम असेल महिमा समजवण्यासाठी, तर घरी जाऊन शोधा की महिमेचा अर्थ काय आहे. तुम्हाला शिकवलं आहे, तर बोला मी परमेश्वराची महिमा आहे. नंतर मी सांगितलं तुम्हाला, मी खूप इथे शोधलेलं आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारे शोध आहेत. मी सांगितलं मी असा एक टॉपिक आहे ज्यावरती आपण जीवनभर प्रचार करू शकतो समजवण्यासाठी. तिसरं सांगितलं की जाणा की तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये कोण आहात. तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात. पहिला कोरिंथीय 3 अध्याय 16 वचन. काय तुम्ही नाही जाणत की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात? प्रेज द लॉर्ड. तू सांगतो की हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही का आहात परमेश्वराचं मंदिर. बोला मी परमेश्वराचं मंदिर आहे. परमेश्वराचं मंदिर आहे. मी परमेश्वराचं मंदिर आहे. तर तुम्ही ह्याला जाणाल तेव्हा तुम्ही नाही म्हणाल की मी दारुडा आहे. नको बोलू की मी दारुडा आहे. ना, नको सांगू की मी रागिष्ट आहे. स्वतःला ह्या रामाने नको बोलू की मी खूप रागिष्ट आहे, मी खूप दारुडा आहे. मी तसंच आहे. नाही, तुम्ही तसंच नाही आहात जसं तुम्ही स्वतःला सांगत आहात. मी ते आहात जे वचन सांगतं की तुम्ही आहात. लॉर्ड. काय तुम्ही वचन काय सांगत आहे की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात. मी परमेश्वराचं मंदिर आहे. तुम्हाला स्वतःला पण चुकीचं समजण्याचा पण हक्क नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःला फक्त चांगलेच समजू शकता. कोणाच्या हिशोबाने? परमेश्वराच्या हिशोबाने. कारण तुम्ही का आहात? परमेश्वराचे मंदिर. सगळ्या विचारांना तुम्ही घालून टाकायचे. तुम्हाला सांगतो की तुम्ही बेकार आहात. तुम्हाला त्यांच्याशी लढावं लागेल. पण जर तुम्ही शोध नाही केला आहात, तुम्ही लढू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे आहे, जर तुम्ही कोर्टमध्ये केस लढायला गेलात तर तुमच्याकडे सगळे पुरावे असावे लागतील. सगळ्या पुराव्यांशिवाय तुम्ही केस नाही लढू शकाल. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही नाही जाणत? त्यानंतर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहे. सगळ्यात मोठा आहे शेवटी सांगतो, स्तोत्र संहिता 8:6. मी सांगितलं होतं की तुम्ही ईश्वर आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी ईश्वर आहे. देऊन बोला मी ईश्वर आहे. नीट नाही बोलत आहात. बोला मी ईश्वर आहे. ही एक अशी लाईन आहे ज्याला काही लोक ऐकून पळून जातात. बोलतात हा आम्ही तर माणूस आहोत. तुम्ही माणूस नाही आहात. का लिहिलं आहे तिकडे. पण सांगतो की मी सांगितलं होतं की तुम्ही ईश्वर आहात. सांगितलं तुम्ही ईश्वर बनाल. तुम्ही ईश्वर आहात. विचार करून बघा. त्यांना माहिती आहे की ते ईश्वर आहेत. सकाळपासून संध्याकाळी तर ओरडत असतात. आम्ही माणूस आहात. पापी पोटासाठी काम करावं लागतं. माणूस आहोत तर माणसासारखे त्रासात जाऊच. ही सहज त्रास आहे की तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कोण आहात. तुम्ही माणूस समजून त्रासामध्ये जगत आहात. तर जेव्हा की बायबल सांगतं की तुम्ही ईश्वर आहात. तुला मी ईश्वर आहे. विचार करून बघा. जर तुम्ही ईश्वर आहात तर तुम्ही आजारी कसे पडू शकता? जर तुम्ही ईश्वर आहात तर तुम्ही गरीब कसे असू शकता? कदाचित तुम्ही शोधलं नसेल, पण हे सत्य आहे. मी सांगितलं होतं की तुम्ही ईश्वर आहात आणि सगळेच्या सगळे परमप्रधानाचे पुत्र आहात. सगळेच्या सगळे. फक्त मी ईश्वर नाही आहे, तुम्ही पण ईश्वर आहात. लिहिलं आहे तिकडे. मी ईश्वर आहे आणि सगळेच्या सगळे परमप्रधानाचे पुत्र आहात. ओ बॉय, ओ बॉय, ओ बॉय. दिस इज बिग. जगातलं कुठचं पण पुस्तक तुम्हाला ईश्वर नाही म्हणणार. जगातला कोणीच माणूस ह्या गोष्टीचा प्रचार नाही करू शकत की तुम्ही ईश्वर आहात. पण बायबल सरळ सरळ सांगते की मी सांगितलं होतं की तुम्ही ईश्वर आहात. तुम्ही ईश्वर आहात. बोला मी ईश्वर आहे. नेक्स्ट.
तरी पण तुम्ही माणसासारखी मराल आणि कोणा प्रधानासारखी पडाल. सांगितलं की मला हे माहित आहे की तुम्ही ईश्वर आहात, पण मला हे पण माहित आहे की तुम्ही माणसांसारखे मराल. त्याने नाही सांगितलं तुम्ही मनुष्य आहात. सांगितलं का? तुम्ही ईश्वर आहात, मरणार कसे? माणसांसारखे कशाला? परमेश्वराला माहिती होतं खूप जण आहेत जे कधीच स्वतः काहीच नाही शोधणार, कधीच ह्या गोष्टींना जाणण्याचा प्रयत्न पण नाही करणार. परमेश्वराला माहिती आहे हे पण परमेश्वराला माहिती आहे. भरपूर अशा लोकांकडे बायबल वाचण्याचा कधीच वेळ नसेल, ते कधीच बायबलला इम्पॉर्टन्स नाही देणार, त्यासाठी वचन कधीच गरजेचं नसेल. परमेश्वराला हे पण माहित आहे. तुम्ही तुमचं मन बनवू शकता की हे माझ्या जीवनात नाही होणार, मी तो व्यक्ती होईल जो वचनाला महत्व देईन, मी माणसांसारखा नाही म्हणणार. तुम्ही निर्णय घेऊ शकता. आता ही तुमची निवड आहे. ते लिहिलं आहे, वाचूया परत. 8:6 सांगितलं तुम्ही ईश्वर आहात. सांगितलं की त्याने सांगितलं मी सांगत आहे. सांगितलं की मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी काय सांगितलं? मी सांगितलं होतं का मी सांगत आहे? सांगितलं होतं की ज्या दिवशी त्यांनी सांगितलं चला मी आपल्या स्वरूपात बनवलं, त्याच दिवशी काय म्हणलात? ईश्वरासारखे. प्रेज द लॉर्ड. सांगितलं मी सांगितलं तुम्ही ईश्वर आहात. त्याने सांगितलं माझं मन नाही बदललंय. तुम्ही ईश्वर होता, तुम्ही ईश्वर आहात आणि तुम्ही ईश्वर राहणार. तुम्ही ईश्वर आहात, नाही की फक्त ईश्वर तुमच्या आतमध्ये राहतो. तुम्ही स्वतः का आहात? ईश्वर आहात. ते सत्य तुमची प्रार्थना बदलतील, तुमची काम करण्याची पद्धत बदलेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन एका शिकारासारखे नाही बघाल. प्रत्येक ठिकाणी जाऊन मंदिराची घंटा वाजवत आहे, नारळ फोडत आहे, ओ प्रभू माझी प्रार्थना ऐका, अरे बघा मी मरत आहे. मी अशा प्रकारे गोष्टी नाही करणार. तुम्ही अशा प्रकारचे शिकार बिचारा लाचार नाही समजणार. असं ईश्वर स्वतःला लाचार समजू शकतो. सांगितलं की तुम्ही ईश्वर आहात. प्रेज द लॉर्ड. मी ईश्वर आहात आणि सगळे सगळे परमप्रधानाचे पुत्र आहात. ईश्वर आहात. पण किती जणांना माहित आहे, माहिती आहे, बोलत नाही आम्ही तर माणूस आहोत, 20 वर्ष झालं तर डोपरामध्ये दुखेल, माणूस आहोत तर माणसांसारखा त्रास तर होईलच. नाही 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 व्हायला पाहिजे. काही स्त्रिया आहेत ते बोलतात आम्ही स्त्रिया आहोत, स्त्रियांसारखी त्रास तर आम्हाला होतीलच. ही कोणी सांगितलं तुम्हाला? तर तुम्ही तुमचा विश्वास कामावरती लावाल ते त्रास तुम्हाला नाही व्हायला पाहिजेत. मला माहित आहे मी काय सांगतोय. नाही स्त्रिया आहेत त्रास तर होणारच. हे तुमचं मन आहे, तुमचं मन आहे. अशा काही स्त्रियांना जाणतो त्यांना काही त्रास नाही होत. अशा स्त्रियांना जाणतो ज्यांनी उभ्या मुलं जन्मली आहेत, उभ्या आणि 2 तासानंतर ऑफिसमध्ये होती ती लोक, कारण त्यांनी मानलं होतं की ती ईश्वर आहेत. प्रेज द लॉर्ड. पण हे तुमच्यावरती आहे, तुम्ही कोणत्या ज्ञानाने जगत आहात. तुम्हाला तुमचं ज्ञान बदलावं लागेल. जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं आहे तर तुम्ही त्याच ज्ञानाने जगत राहाल जे टीव्हीने तुम्हाला दिलं आहे, जे पुस्तकांनी तुम्हाला दिलं आहे. तुम्हाला पण तेच जीवन मिळेल जे टीव्हीवाल्यांना मिळतं. सांगितलं तुम्ही ईश्वर आहात आणि सगळे परमप्रधानाचे पुत्र आहात. पुढे सांगितलं ओके, हे जुन्या नियमात लिहिलं आहे. ओके. पुस्तकाने कधी सांगितलं? ओके. 10 अध्याय 34 वचन. येशूने उत्तर दिले काय तुमच्या व्यवस्थेमध्ये नाही लिहिलं आहे? मी सांगितलं तुम्ही ईश्वर आहात. ख्रिस्ताने सांगितलं मला पण माहिती आहे की तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. जेव्हा यहुद्यांशी तो बोलत होता, येशूने तर सांगितलं हे तर सत्य आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही का आहात? ईश्वर आहात. तुम्ही स्वतःला हलक्यामध्ये नाही घेऊ शकत की एका माणसासारखं तुम्ही त्रासामध्ये जगत आहात. तुम्हाला आठवत नाही, हो माझ्या पप्पाने हे बोललं, आईने हे बोललं, माझ्या बॉसने हे बोललं. ओके, पण तुम्हाला काय आठवतंय की परमेश्वराने तुम्हाला काय सांगितलंय? की तुम्ही काय आहात? ईश्वर आहात. लॉर्ड. मी ईश्वर आहे, ईश्वर आहे. की तुम्ही माणूस आहात, बोला मी मनुष्य नाही आहे. तुमच्या चेतनामध्ये राहिलं पाहिजे. जगातल्या बाकी गोष्टी तुम्हाला आठवण देत राहतील की तुम्ही मनुष्य आहात. तुम्हाला तुमची चेतना बदलावी लागेल. 24 तास तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये फिरावं लागेल. मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे, मी ईश्वर आहे. हे टेपला तुमच्या डोक्यामध्ये चालवण्याची गरज आहे. कारण तुम्ही 20 वर्षापासून 25 वर्षापासून विचार करत आहात की तुम्ही माणूस आहात. अजूनपर्यंत लोक काही बघतात पण तेव्हा लोक काय म्हणतात तुम्ही माणूस आहात. मी ईश्वर आहे. तर ह्याला काय झालं पाहिजे? तुमचा शोध. प्रेज द लॉर्ड. तिसरं, शोधा की तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये काय दिलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हो बॉय, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला काय दिलं गेलं आहे याची काहीच सीमा नाही आहे. सुरुवातीसाठी वाचूया इफिसिकरांस अध्याय 3 वचन.
तर प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद असू दे. त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये, बोला त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये, त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये, त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये, ना की तुमच्या जातीमध्ये. ठीक आहे. खूप जणांना आपल्या जातीवरती घमंड आहे. मी म्हटलं मला ख्रिस्तावरती घमंड आहे. प्रेज द लॉर्ड. मला आपल्या जातीचा काही घमंड नाही आहे. खूप जणांना आपल्या जातीचा, अरे आम्ही ठाकूर आहोत. म्हटलं ठीक आहे, ठाकूरांकडे काय आहे? जुन्या लोकांचे आहेत, ज्यांना ते त्रास देऊन आले आहेत. अजून काय आहे त्यांच्याकडे? आणि जमीनदारांकडे काय आहे? शिवाय अजून काय आहे त्यांच्याकडे? काय आहे का त्यांच्याकडे? तुम्ही मराल, तुमची मुलं पण मराल. म्हटलं हे आहे त्यांच्याकडे. बाकीच्यांना त्रास देऊन आले आहेत ते. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद हो. त्यांनी आम्हाला, बोला त्यांनी आम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गाच्या स्थानामध्ये सगळ्या प्रकारचे आत्मिक आशीष दिली आहेत. लॉर्ड, हे आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्वर्गाच्या स्थानामध्ये सगळ्या प्रकारची आशीष दिली आहेत. आता तुमचं काम आहे की त्या आत्मिक आशिषांना शोधणं, आत्मिक आशिषांना शोधणं. परमेश्वर काय देतो? आत्मिक आशिष. आत्मिक आशिषांच्या द्वारे तुम्ही काय निर्माण करता? भौतिक आशिष. जर तुम्हाला आत्मिक आशिष समजणार नाही तर भौतिक आशिष समजणार नाही. परमेश्वराने सांगितलं आहे की चला बघूया 3 योहान 2 अध्याय. हे प्रिय, माझी ही प्रार्थना आहे की तू, आपण इंग्लिश मध्ये बघू. I wish above all things may thou prosper or in health may thou also prosper. विचार करून बघा. त्याने सांगितलं की हे प्रिय, मी सगळ्या गोष्टींवरती ही इच्छा करतो की तू समृद्ध राहशील. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वर ही इच्छा करतो सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या गोष्टींवरती. आणि पहिला पॉइंट काय आहे तिकडे? काय राहा? समृद्ध राहा. म्हणजे परमेश्वराची पहिली इच्छा काय आहे? समृद्धी. बोला परमेश्वराची पहिली इच्छा आहे श्रीमंती. जणांना माहिती आहे, बोलतात नाही चांगलं तर आम्ही गरीब राहू आणि परमेश्वरासोबत राहू, ज्याशिवाय की आम्ही श्रीमंत होऊ आणि त्याशिवाय लांब जाऊ. बोललो हा तर त्रास आहे की परमेश्वराची पहिली इच्छा तुम्हाला माहित नाही आहे. त्याने लिहिलं आहे, योग्य लिहिलं आहे, हे प्रिय, मी सगळ्या वस्तूंवरती इच्छा करतो तू काय राहा? समृद्ध राहा, श्रीमंत राहा. परमेश्वराने कधीच कोणासाठी गरीब होण्याची योजना नाही केली. विचार करून बघा, जो पहिला माणूस त्यांनी बनवला त्याच्याकडे काय होते? सगळे घोडे, सगळे बैल, सगळं काही कोणाचं होतं? त्या माणसाचं. सगळं काही परमेश्वराने बनवलं आणि कोणाला दिलं? माणसाला. आदम गरीब जन्मला नव्हता, आदम श्रीमंत जन्मला होता. तो एकटा होता पूर्ण जगाचा मालक. जणांना माहिती आहे हे. बोलत नाही परमेश्वर नाही इच्छित का आम्ही श्रीमंत हो. खूपशे लोक श्रीमंत ते मोठ्या विचारांना विचारच करत नाही, म्हणजे त्यांनी ते पैसे कमवू शकतील. वाटतं की नाही आम्ही याच्यामध्ये आनंदी आहोत, जेवढं भेटलं आहे प्रभूने दिलं आहे, 2 भाकर आम्हाला भेटली आहे आणि बस सगळं खूप चांगलं राहील. नाही, तुम्हाला समजावं लागेल. गरिबी माणसाला दृष्ट बनवते. मी नाही सांगितलं श्रीमंती नाही बनवत, पण गरिबी सर्टनली बनवते, मला माहित आहे. एका माणसाला 5 वर्षासाठी तुम्ही गरीब सोडा, तो दृष्ट होईल, तो स्वार्थी होईल, तो लोभी होईल, तो फक्त आपल्याबद्दल विचार करेल. तर कधीच गरिबीला ती नका मारू. बऱ्याच जणांना माहित नाहीये, तर बरेच लोक गरिबीमध्ये आनंदी आहेत. बोल, गरिबीमध्ये कसे आनंदी राहू शकता? गरिबी तर स्वतः विरुद्ध केलेला सगळ्यात मोठा अपराध आहे. परमेश्वराने कधीच कोणासाठी गरीब होण्याची योजना नाही बनवली, कुणासाठी पण. परमेश्वराने गरीब बनवलं तर आम्ही काय करू? पहिले तर जाणा, परमेश्वराने कोणालाच गरीब नाही बनवलं. पुढे लिहिलं आहे, हे प्रिय, सगळ्या वस्तूंवरती माझी ही इच्छा आहे की तू काय होशील? समृद्ध होशील. समृद्ध होशील, श्रीमंत होशील, श्रीमंत होशील, श्रीमंत होशील. बघा, त्याने सांगितलं श्रीमंत होशील, त्याने सांगितलं गरीब होशील. परमेश्वराने कोणासाठी पण गरिबीची इच्छा नाही केली. तर हे तुमचं काम आहे की तुम्ही शोधा. प्रेज द लॉर्ड. बाजूला बोला शोधा, शोधा, शोधा.
एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी कायम लोकांना सांगतो, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. जर तुम्ही ह्या रहस्याला समजाल तर, मी परत एकदा बोलतो, जे रहस्य आहे तुम्हाला मी सांगतो आहे. ज्या दिवशी तुम्ही ह्या रहस्याला शोधाल, तुम्ही बोलाल व्हॉट, चला जीवनभर मी येड्यासारखं फिरू. मी परत एकदा सांगतोय, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. तुम्हाला कोणी येडा नको बनवायला. पैसाच पैशाला ओढतो, हा वेडेपणा आहे. बोलू की पैसाच पैशाला खेचतो, नाही. ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. हसून घ्या, आनंदी व्हा. चांगली गोष्ट नाही शिकवत आहे मी. बाजूच्याला बोला, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्याच्यासाठी पैसा नाही लागत. किती जणांना माहिती आहे, जीवनभर विचार करतात, पैसा नाही, तुम्हाला चुकीचं ज्ञान आहे. ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींनी पैसा नाही लागत. Praise the Lord. ज्या गोष्टींनी पैसा येतो आणि परमेश्वराच्या वचनाने ते सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकलात, परमेश्वराने ते आपल्याला दिलं आहे. आपण वाचलं तर वाचूया परत. फिजिकरांस 1 अध्याय 3 वचन. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वर आणि पित्याचा धन्यवाद हो की त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वर्गाच्या स्थानामध्ये सगळ्या प्रकारची आत्मिक आशीष दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे? आत्मिक आशीष. आणि ह्या आत्मिक आशिषाने काय येतो? पैसा. आणि ह्या आत्मिक आशिषला मिळवण्यासाठी पैसा नाही लागत. ही परमेश्वराने तुम्हाला दिली आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रश्न आहे की काय तुम्ही ते शोधला आहात? काय तुम्ही ह्याला आपल्या जीवनामध्ये वास्तविक बनवलं आहे? तर तुम्हाला काय करावं लागेल? आशिषांना शोधावं लागेल. परमेश्वराने काय दिली आहे? आत्मिक आशिष दिली आहे. बोला, सगळ्या प्रकारची आत्मिक आशिष दिली आहे. सगळ्या प्रकारची आत्मिक आशिष दिली आहे. आणि ही आत्मिक आशिष काय आणते? पैसा. आणि जर तुम्हाला हे आत्मिक आशिष माहिती आहे तर पैसा नाही भेटणार. पण मी सांगितलं, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. परत एकदा बोला, परत एकदा बोला. तुम्हाला मी सांगितलं की ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. जर तुम्ही ह्या बायबलला शोधलाल, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला समजेल की पैसा कुठून येतो. जिकडून तुम्हाला वाटतं तिकडून तर अजिबात नाही येत. पैसा कुठून येतो? आत्मिक आशिषातून. प्रेज द लॉर्ड. तुला पैसा येतो आत्मिक आशिषातून. पैसा येतो आत्मिक आशिषातून. पैसा येतो आत्मिक आशिषातून. ऐकताय तुम्ही? हालेलुया. तर लवकर सांगतो अशा गोष्टी त्यांना शोधावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आहे, परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे? अनंत जीवन. परमेश्वराने तुम्हाला त्याचं स्वतःचं जीवन दिलं आहे. विचार करून बघा. हे एक सत्य आहे. जर तुम्ही जाणलात तर पैसा येणं सुरू होईल. कारण खूप जणांचा पैसा कशामध्ये जातो? औषधामध्ये. भरपूर जणांचा पैसा कशामध्ये जातो? आपल्या सुरक्षेमध्ये. कारण त्यांना माहीतच नाही की त्यांच्यामध्ये जीवन आहे जे अविनाशी आहे. ते मरू नाही शकत. कोणताही आजार त्यांच्या आतमध्ये घुसू नाही शकत. त्यांना हे नाही माहीत आहे की परमेश्वराने त्याला स्वतःचं जीवन दिलं आहे. परमेश्वराने तुम्हाला स्वतःचं जीवन दिलं आहे. अनंत जीवन दिलं आहे. ही ते आशिष आहेत जे तुम्हाला त्यांनी दिली आहेत, जे मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे नाही द्यावे लागणार. परमेश्वराने तुम्हाला अनंत जीवन दिलं आहे. त्याचं स्वतःचं जीवन दिलं आहे. बॉय, त्याने स्वतःची बुद्धी दिली आहे. त्याने स्वतःची समज दिली आहे. हालेलुया. ओ ओ ओ ओ. अजून पण जगामध्ये खूप सारं सोनं शोधलं जाणं बाकी आहे. अजून पण जगामध्ये खूप सारा पेट्रोल शोधणं बाकी आहे. परमेश्वर तुम्हाला सांगू शकतो. अजून पण जगामध्ये खूप सारे शोध बाकी आहेत. परमेश्वर तुम्हाला सांगू शकतो. आणि तुमचा एक शोध तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतो. पण शोधावं लागेल. ती शोध आहे. तुमचा तो एक शोध तुमचं पूर्ण जीवन बदलू शकतो. पण तो शोध तुम्हाला कोण देईल? परमेश्वर. ती बुद्धी कोण देईल? परमेश्वर. आणि त्या परमेश्वराने काय सांगितलं? मी तुम्हाला काय दिले? अनंत जीवन. प्रेज द लॉर्ड. बोला, माझ्याजवळ अनंत जीवन आहे. अनंत जीवन आहे. परमेश्वराचे जीवन आहे. त्याला 1 योहान 5 अध्याय 11 वचन. आणि ती साक्ष, ओ बॉय,
ती साक्ष ही आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. Praise the Lord. दिलं आहे की द्यायचं आहे? दिलं आहे की द्यायचं आहे? काय तुम्हाला माहित आहे हे? काय तुम्ही सांगू शकता की तुम्ही कधी आजारी नाही पडणार? नाही, खोकला सर्दी तर होतच राहते पास्टर. आता थोडं तर गुडघ्यामध्ये दुखणारच. तर जगामध्ये हेच तर प्रॉब्लेम आहे की तुम्ही अजूनपर्यंत या आशिषाला मानलंच नाही आहात की अनंत जीवनाचा अर्थ काय आहे. अनंत जीवनामध्ये आजार नाही असू शकत. अनंत जीवनामध्ये गरिबी नाही असू शकत. अनंत जीवनामध्ये कारण अनंत जीवन काय आहे? परमेश्वराचं जीवन. बोला परमेश्वराचे जीवन. अशा प्रकारे वाचूया. ती साक्ष ही आहे परमेश्वराने आपल्याला परमेश्वराचं जीवन दिलं आहे. बोला परमेश्वराने आपल्याला परमेश्वराचं जीवन दिलं आहे. तुम्ही म्हणाल का? कारण त्याने पहिलंच सांगितलं आहे की तुम्ही काय आहात? ईश्वर. जर मी ईश्वर आहे तर माझ्याकडे काय असावं लागेल? परमेश्वराचे जीवन, की मी ईश्वराचे जीवन जगू शकू. मी कसं माणसाच्या जीवनासोबत ईश्वर होऊ शकतो? तर परमेश्वराने सांगितलं तुम्ही काय आहात? ईश्वर आहात. तर त्यांनी काय दिलं आपल्याला? आपलं स्वतःचं जीवन. किती जणांना माहित आहे? बोलतात हा आज आम्ही दुःख अनुभवत होतो. हे अनंत जीवनाचा भाग नाही आहे. हे तुम्हाला सोडावं लागेल. मला अजून पण तुम्ही दुःख वाटून घेता, अजून पण तुम्ही मला वाईट वाटतं. तुम्हाला काय सांगितलं? अजून पण तुम्हाला हे अनंत जीवन नाही माहित आहे. मला काय वाटतं? लोक परमेश्वराचं वाईट बोलतात, परमेश्वराला वाईट वाटतं. परमेश्वर त्या गोष्टींपासून वरती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर साक्षी ही आहे की परमेश्वराने आपल्याला परमेश्वराचं जीवन दिलं आहे. बोला परमेश्वराने आपल्याला परमेश्वराचं जीवन दिलं आहे. परमेश्वराने आपल्याला परमेश्वराने मला. पण किती जणांना माहित आहे? किती जणांना माहिती आहे? नाही माहित आहे. कारण त्यांना कोणी शिकवलंच नाही. नाही तुम्हाला काय भेटलं आहे? धर्म भेटला आहे. धर्मामध्ये जगा. आई बाबांचे संस्कार आहेत त्याला माना. मी म्हटलं इट्स ओके. पण परमेश्वराने दिलं आहे त्याचं काय? जे समाजाने दिलं मला आहे ते मला माहित आहे. जे माझ्या आई वडिलांनी मला दिलं आहे ते मला माहित आहे. पण त्याचं काय जे परमेश्वराने मला दिलं आहे? मी कुठचं जीवन जगू? जे माझे आई वडील इच्छितात, जे माझा समाज इच्छितो, काय माझा परमेश्वर इच्छितो? प्रश्न आहे तो. लोक काय म्हणतील? त्या लोकांनी तुम्हाला काय दिलं? दिलं काय? हा दिलं? तर का तुम्हाला त्रास असतो की लोक काय म्हणतील? कशाला तुमचं डोकं त्याच्यावरती नाही जाऊ शकत की परमेश्वर काय म्हणेल? मी सांगितलं ना ज्या गोष्टींनी पैसा येतो ते लोक त्या गोष्टींना सॅड मध्ये टाकत राहतात. पण नाही आता परमेश्वराचं आम्ही काय करणार? जगायचं तर लोकांच्या मध्येच आहे. जगायचंय जगा, नंतर त्यांच्यासारखे मरा. जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आहात? ईश्वर आहात, पण माणसासारखे मराल. तर लोक माणसांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. कारण आहे की ते कशा प्रकारे मरतात? माणसांसारखे मरतात. त्यांच्या डोक्यामध्ये परमेश्वर का इच्छितो हे नाही येत. ते त्या आशिषांना जाणून घ्यायला नाही इच्छितात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहात काय? आहात तर चांगलं आहे. कोणावरती? परमेश्वरावरती. पण परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे? आत्मिक आशिष. त्याने तुम्हाला काय दिलं आहे? अनंत जीवन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ह्या गोष्टींवरती डोकं लावाल तर त्याची जी आत्मिक इच्छा ती काय होईल? पूर्ण. मी काय सांगितलं? माझी इच्छा आहे. जाऊया परत तिसरा येऊन ना. हे प्रिय माझी इच्छा आहे. प्रार्थना आहे. इच्छा आहे. बोला परमेश्वराची इच्छा आहे. इच्छा आहे. जबरदस्ती नाहीये. तर तो तुम्हाला जबरदस्ती श्रीमंत नाही बनवणार. त्याने इच्छा सांगितली. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम आहे की त्या इच्छितवर तुम्ही स्वतःला काय बनवाल? श्रीमंत. त्याच्या पद्धतीने. कोणाच्या पद्धतीने? परमेश्वराच्या पद्धतीने, की जगाच्या पद्धतीने. कारण जगाच्या पद्धतीमध्ये श्रीमंती नाही आहे. स्वतःला म्हणू शकतात की श्रीमंत आहेत, पण सगळं गडबड घोटाळा आहे. एवढा मोठा अरबपती, तेवढाच मोठा त्याच्यावरती बँकेचं काय आहे? कर्ज. ते आहे की नाही? त्यांच्या पुढे सगळं काही लोचा करतात. तर गोष्ट परमेश्वरासारखं श्रीमंत होण्याची होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. दिलं आहे की द्यायचं आहे? दिलं आहे. बोला परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? याचा शोध, याला जगायचा आहे. तुमची भीती निघून जाईल. निर्भीकतेने जगू शकाल. दुसरा आहे
परमेश्वराने तुम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. लूक 24 अध्याय 49 वचन. आणि बघा, ज्याची प्रतिज्ञा माझ्या परमेश्वराने केली आहे त्याला तुमच्यावरती उतारीन. जोपर्यंत स्वर्गातून तुम्ही सामर्थ्य नाही मिळवाल तोपर्यंत तुम्ही ह्याच नगरामध्ये थांबा. सांगितलं, ओ ज्याची प्रतिज्ञा, ज्याची वाचा, जो बोलणं परमेश्वराने मला सांगितलं आहे, बोलणं मी तुमच्यावरती उतरीन. प्रसिद्धांचे कृत्य 2 अध्याय 3 वचन. या प्रकारे परमेश्वराच्या उजव्या हातातून सर्वोच्च पद मिळवून पिताकडून तो पवित्र आत्मा प्राप्त करून ज्याची प्रतिज्ञा केली गेली होती त्याने तुमच्यावरती हे ओतलं आहे, जे तुम्ही बघता आणि ऐकता. Praise the Lord. तिकडे त्यांनी काय सांगितलं, मी परमेश्वराच्या प्रतिज्ञेला काय करीन, उतरीन. प्रसिद्धांच्या कृतीमध्ये त्यांनी काय सांगितलं, ती प्रतिज्ञा काय झाली आहे, पूर्ण झाली आहे. मला परमेश्वराने काय दिलं आहे, त्याचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा. ओ कदाचित वेळ असेल, पवित्र आत्मा. जर तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे तर तुमच्याकडे सगळं काही आहे. तुम्हाला अजून काही शोधायची गरज नाही लागेल. जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा शोधला आहात, जर तुम्ही पवित्र आत्म्यासोबत चालणं शिकला आहात, ओ तुमचं जीवन एक आश्चर्य होईल. आश्चर्य. जर तुम्ही पवित्र आत्मा शोधला आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर जगायला शिकला आहात, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरणं शिकला आहात, पवित्र आत्मा तुम्हाला असे विचारता येईल, तुम्ही म्हणाल बॉय. पण तुम्हाला ते जाणायचं आहे की पवित्र परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे, पवित्र आत्मा. बोला, परमेश्वराने मला पवित्र आत्मा दिला आहे. परमेश्वराने पवित्र आत्मा दिला आहे आणि तुमचं काम काय आहे, त्या पवित्र आत्म्याने भरून राहणं. त्याच्यावरती मेहनत करा. कशावरती, की तुम्ही पवित्र आत्म्याने भरून राहा. ओ ओ ओ ओ तर जेव्हा पवित्र आत्मा तुम्ही भरून राहाल, पैसा तुमच्या पाठीमागे खेचून येत राहील. जर कोणी मला सांगेन मी गरीब आहे आणि जर पवित्र आत्म्याने भरलेला आहे तर मी ऐकणार नाही आहे. पवित्र आत्म्याने भरून तुम्ही गरीब नाही होऊ शकत. पवित्र आत्म्याने भरून गरीब. परमेश्वराची इच्छा गरिबी नाही आहे आणि पवित्र आत्मासाठी आला आहे, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला गरीब राहायला नाही देणार, कारण तो ह्यासाठी चालच की परमेश्वराची इच्छा तुमच्या जीवनामध्ये काय होईल, पूर्ण. किती लोक आहेत जे पवित्र आत्म्याने भरण्यासाठी, भरून राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किती लोक आहेत जे अन्य भाषा बोलत आहेत की ते काय होतील, पवित्र आत्म्याने भरतील. किती लोक आहेत जे ह्या कामाला करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते तक्रार करत आहेत, आम्ही गरीब आहोत, आम्ही आजारी आहोत, कोणी आमची सहायता करण्यासाठी नाही आहे. पण मी सांगितलं, जो तुमची सहायता करण्यासाठी आहे, काय तुम्ही त्याची सहायता घेतली आहात? आमच्या नवऱ्यापासून आम्हाला वाचवा. मी बोललो, पवित्र आत्म्याने भरा, स्वतः नवऱ्यापासून वाचाल. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या भरण्याच्या महत्वाला जाणाल तर हा तुमच्या सगळ्या त्रासाचा अंत होईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शिकार नाही आहात. बोला, मी शिकार नाही आहे. मी शिकार नाही आहे. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही आहात तर तुम्ही काय होणार, शिकार. आजार तुमचा काय करेल, शिकार. प्रत्येक क्षण तुमचा काय करेल, शिकार. प्रत्येक आव्हान तुमचा काय करेल, शिकार. हेच होतं लोकांसोबत. प्रत्येक त्रास त्यांच्याकडेच येतो. प्रत्येक त्रास माझ्याकडे कशाला येतो, कारण तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही आहात. तुम्ही काय होत आहात, प्रत्येक आजाराचा शिकार. ऑक्टोबर मध्ये थंडी येईल, ऑगस्ट मध्ये यांना खोकला आला. मला माहिती आहे काही जण असे असतात, सर्दी त्यांना पहिल्यापासूनच सुरू होते. बोलता मला याची अलर्जी आहे, मला याची अलर्जी आहे, आमच्याकडून एसी नाही होत, आमच्याकडून पंखा नाही चालत. काही लोक तर चर्च मध्ये येऊन पण खूप थंडी वाजते आहे, एसी बंद करा. म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये पण यांना त्रास आहे. लॉर्ड. हालेलुया. शकता हा 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 हा. बोला, पवित्र आत्म्याने भरलेले राहा. पवित्र आत्म्याने भरलेले राहा. त्यांनी पवित्र आत्मा मला यासाठी दिलाय की तुम्ही पवित्र आत्म्याने काय राहा, भरलेले. पवित्र आत्मा माझ्यासाठी नाही दिला की बस ग्रहण करा आणि संपलं, नाही. त्यांनी पवित्र आत्मा यासाठी दिला की तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले राहा, की तुम्ही ते जीवन जगू शकाल जे जीवन पवित्र आत्म्याने तुमच्यासाठी बनवलं आहे. पवित्र आत्म्याशिवाय कोणीच परमेश्वराच्या जीवनाला जगण्याचा प्रयत्न नाही करू शकत. शेवटचं तिसरं, त्याने तुम्हाला काय दिलं आहे, विरासत दिली आहे. लॉर्ड. प्रसिद्धांचे कृत्य 20 अध्याय 32 वचन. आणि आता मी तुम्हाला परमेश्वराला आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला देतो, जो तुमची उन्नती करू शकतो. ग्लोरी. आनंदी होऊन बोला, हालेलुया. बोला, वचन माझी प्रगती करू शकतो. ऑरलीस प्रगती नाही कर, ठीक आहे.
आम्ही आहोत हॉर्लिक बॉय, कॉम्प्लॅन बॉय. हॉर्लिक्स आणि कॉम्प्लॅन कोणाची वृद्धी नाही होत. रोज खावा अंडे, संडे असून दे किंवा मंडे. त्यांनी प्रगती नाही होत. दूध पिल्याने प्रगती नाही होत. प्रगती कशाने होते? परमेश्वराच्या वचनाने. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? बोला, वचन प्रगती करते. लिहिलं आहे, बोला. अच्छा, ठीक आहे. माझ्यापासून वाचा. 1, 2, 3. 1, 2, 3 वाचा. जे तुमची, बोला, जे तुमची, जे तुमची का पास्टर आयझॅकची, कोणाची प्रगती होईल? बोले, जेव्हा पण बघा पास्टर बायबल वाचायला सांगत राहतात, त्यांना अजून काही येतच नाही. मी बोललो, अजून काय बोलणार मी? आणि खास करून तरुण लोक माझ्यापासून लांब पळतात. विचारलं, बायबल वाचलात? नाही वाचलं पास्टर. यासाठी माझ्यापासून लांब पळतात ते. कारण ते आपली प्रगती नाही इच्छितात, पण मी त्यांची प्रगती इच्छितो. त्यासाठी माझ्यापासून लांब पळतात. विचारा, जो पण माझ्यापासून माझी वाईटपणा सांगत फिरतोय, त्याला विचारा, पास्टरांचं वाईट कशाला बोलतोय? तू जे पण बोल, पास्टर बोलते प्रार्थना करा, बायबल वाचा, प्रार्थना करा, बायबल वाचा. हेच पळालेत माझ्यापासून. कशासाठी नाही पळाले ते? कोणी पण तुम्हाला भेटेल माझ्यावर लागावलेला, तर ते ह्याच कारणाने असेल. उलटा पण करतील. सेल चालवा. सेल कशाला चालू? आम्ही सेल नाही चालवणार. आम्ही सगळे लोक बनून राहतील. तर तुम्हाला कशाला माहिती सेलमध्ये सगळे लोक बनून राहतील? यासाठीच रागावलेले आहेत. कशाला दाखवलेले नाहीयेत. माझ्या मुलीला त्यांनी कानवडात नाही मारली. ती भांडणं झाली आमची. काही उलट्या बिंट्याचा लफडा नाही आहे. इथे फक्त एकच लढाई आहे. मी त्यांना सांगतोय वचन वाचा, आणि ते बोलतात आम्ही नाही वाचणार. एकच लढाई आहे. सुन घ्या. अजून काही लढाई आहे का इकडे? आता सगळ्यांना समजत आहे काही लढाई नाही आहे. एकच लढाई आहे. बघायला मजा येते, कुत्त्यांना फिरवायला मजा येते, मांजरांना फिरवायला मजा येते. काय करू? बरोबर फिरणारा मजा येते. मैत्रिणी जाते, मी 8 वाजता जाते, 12 वाजता येते. रोडतात. डबल कशाला नाही वाजलं? कारण तुमची मी प्रगती इच्छितो आणि तुम्ही तुमची गरिबी इच्छिता. मला मित्र हवाय. मित्र तुमची प्रगती नाही करत. प्रगती कोण करतं? वचन. प्रेज द लॉर्ड. अजून काही भांडण नाही आहे. अजून तुमची काय भांडण आहे? तर मी कधी कोणावरती ओरडलो असेल तर याच गोष्टीसाठी ओरडलो असेल, बायबल वाच. अजून मी काय सांगितलंय? कारण मला माहिती आहे की ते तुमची प्रगती करू शकतं. प्रेज द लॉर्ड. अजून सांगा, प्रगती करू शकतं. प्रगती काय? बघा, ऑर्डर आहे ती. यासाठी मी तुम्हाला परमेश्वराला आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला देतो. ती तुमची काय करू शकते? प्रगती. सांगितलं ना, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. तिथे फ्रीमध्ये बायबल तुम्ही वाचू शकता. काय तुम्ही वाचत आहात? ह्याचा मेसेज तुम्ही ऐकत आहात? काय तुम्ही ऐकत आहात? ते लोकांना चर्च येणं पण कठीण आहे. बोलतात, प्रत्येक संडे चर्चला जाणं गरजेचं आहे का? नको जाऊ. प्रत्येक बुधवारी ऐकणं गरजेचं आहे? नको ऐकू. पण मग प्रगती पण नाही होणार. एवढी मीटिंग होती इकडे, बाकीच्या मध्ये बघा ना, फक्त संडेचीच मीटिंग असते. बोलो, बाकीच्या चर्चमध्ये जाऊन बघा, लोक फक्त म्हातारेच होत असतात. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला समजणार की अनंत जीवन माझं आहे. बोला, अनंत जीवन माझं आहे. अनंत जीवन माझं आहे. अनंत जीवन माझं आहे. त्याने सांगितलं की मी तुला परमेश्वर आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला देतो. तुझी, बोला, तुझी. तुझी कोणाची? कोणाची? कोण करू शकतो? वचन. जर तुम्ही वचन नाही वाचणार, तुमची प्रगती नाही होणार. तर तुम्हाला प्रश्न येतो, आम्ही कधी पुढे जाऊ? तुम्ही वचन वाचाल. फक्त जे वचन आहे ते तुमची प्रगती करू शकतं. प्रश्नाचं उत्तर आहे ते. किती वर्षापासून प्रश्न विचारा, आम्ही कधी वाढू? त्या दिवशी तुम्ही वचनाला आपलं काम करायला द्याल. कारण वचन काय करतं? प्रगती. तुमची प्रगती कोणाच्या हातामध्ये आहे? वचनाच्या हातामध्ये. किती जणांना माहिती आहे? खूप जणांना नाही माहित आहे. आता मी तुम्हाला परमेश्वराला आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला देतो. त्याच्याकडून बघा, पौलाने पण काय सांगितलं? भाऊ, हे घे, पकड. कोणाला दिलं त्याने? वचनाला दिलं. कोणाला दिलं? चला भाऊ, पकडा, सोडू नको. कोण चांगला क्रिएटर आहे? चला, अच्छा, निर्मूलवरती जास्त विश्वास ठेवतो. मी काय दिलं? ह्याला दिलं. काय केलं? का दिलं? कारण हे करायला करू शकतो, याची प्रगती. सांगितलं मी तुम्हाला कोणाला देतो? वचन. काही लोकांनी त्याच आपल्या स्वतःला वचनापासून काढलं आणि खाली जमिनीवरती पडलेले आहेत. परमेश्वर त्याला कोणाच्या हातामध्ये दिलं? वचनाच्या हातामध्ये. त्यांनी वचनाला हटवलं. आता जीवनामध्ये कुठे आहेत? जमिनीवरती. विसरलात तुम्ही. परमेश्वर तुम्हाला कोणाला दिलं? वचनाला दिलं. कोणाला दिलं? हॅलो. समजतं आहे? समजतं आहे का?
तुम्ही तुम्हाला तुमचा मुलगा कोणाला दिलं? शेजाऱ्याला. त्याने आपले हात आटवले. तुमचं मूल कुठे जाईल? परमेश्वराने तुम्हाला कोणाला दिलं? तुम्ही वचन नाही वाचलं, तुम्ही कुठे निघून जाल? तुमची प्रगती कशी होईल? वचनाने. प्रेज द लॉर्ड. तुमची प्रगती करू शकते. सांगितलं करू शकते. चांगलं वचन आहे. करू शकते. त्याने सांगितलं नाही करणार. कारण ते तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही वचनाला आपलं प्रगती करायला द्याल. तर वचन करू शकते, पण करेल तेव्हाच जेव्हा तुम्ही करायला द्याल. जर तुम्ही त्याला करायला देणार नाही तर तुम्ही ते करेल पण करणार पण नाही. ते करू शकते. प्रेज द लॉर्ड. आहात काय? मला वचन करू शकते. करू शकते, पण करू शकते हे कोणावरती निर्भर आहे आता. जर तुम्ही त्या वचनाला नाही घेणार तर ते करू पण नाही शकत. तुमची प्रगती करू शकते आणि सगळ्या पवित्र केलेल्या लोकांमध्ये पवित्र करून विरासत देऊ शकते. प्रेज द लॉर्ड. तुला विरासत देऊ शकते. चला, कारण ऑलरेडी आपल्याला एक काय दिली गेलेली आहे? विरासत दिली गेलेली आहे. ती विरासत येणार पण कोणाच्या द्वारे? वचनाच्या द्वारे. विरासत येणार पण वचनाच्या द्वारे. ही सुरुवातीला पण सांगितलं, ज्या गोष्टींनी पैसा येतो त्या गोष्टींसाठी पैसा नाही लागत. तुमची विरासत तुमच्यापर्यंत कोण घेऊन येईल? वचन. अशा प्रकारे आहे. वचन इकडे काय दाखवत आहे? वचन एका वकिलासारखं आहे. हो, तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आहे, सोडून गेले आहेत. त्या प्रॉपर्टीवरती दुसऱ्या लोकांनी हक्क मिळवला आहे. पूर्ण जमिनीवरती भरपूरशा लोकांनी हक्क मिळवला आहे. जमीन आहे कोणाची? परमेश्वराची. त्यांना समजत आहे. जमीन आहे कोणाची? समजत आहे ना? हिरा कोणाचा आहे? सोने कोणाचं आहे? हे बोलतात ना आमच्याकडे एवढं सोनं आहे. बोललं आमचा दिवस यायला की आम्ही सगळं घेऊन जाऊ. तुमचा नाही आहे, कमी होऊन बसला आहात. हे कोणाचं? परमेश्वराचं. मालक कोण आहे? परमेश्वर. पण जगात सांगितलं जगाकडे काही नाही आहे. जग सांगत आहे आमच्याकडे आहे, ते पण कोणाचं आहे? परमेश्वराचं. तुम्हाला या गोष्टी समजेल. तुम्ही जगासारखं जगायला नाही इच्छिणार. जगासारखं नाही जगू शकत, कारण मला माहिती आहे जे त्यांच्याकडे बघ ऍक्च्युली माझं आहे, माझ्या बाबांचं आहे. हो, माझ्याकडे 10 करोडचं सोनं आहे तर मी सांगेन माझ्या बाबांचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची प्रगती करू शकतो आणि पवित्र केलेल्या लोकांमध्ये एकत्र करून काय करू शकतो? विरासत देऊ शकतो. म्हणजे वकील बाबांवरून गेले, कोणीतरी हक्क मिळवला, काय करता? वकील काय करता? तुम्ही काय म्हणता? हा वकील मला हक्क देऊ शकतो. सांगा काहीतरी, अजून काहीतरी सांगाल. वकील काय करू शकतो? तुमची आहे ती मालमत्ता देऊ शकतो. तेव्हाच देऊ शकतो जेव्हा तुमची ती मालमत्ता आहे. जर तुमच्या मालकाची मालमत्ता नाहीच आहे तर तुमची शेजाऱ्याची मालमत्ता वकील नाही देऊ शकत. तसं तो सांगत आहे वचन तुम्हाला तुमचा विरासत देऊ शकतो. कारण परमेश्वराने तुम्हाला एक विरासत दिली आहे. लॉर्ड. परमेश्वराने तुम्हाला एक विरासत नाही दिली असती तर वचन तुमच्यापर्यंत काय आणलं असतं? काहीच नाही. परमेश्वराने तुम्हाला एक विरासत दिली आहे आणि परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत काय करून येतं? ते घेऊन येतं. हालेलुया. हालेलुया. उठवा आपल्या हातांना आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज लॉर्ड. जोरात ओढू शकता. महिमा महिमा. ही वेळ आहे, जर तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा आलात तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात. जर कोणी पण असेल तर पहिल्यांदा आला आहात. जोरात टाळू शकतो आपण यांच्यासाठी. अजून जोरात वाजू शकतो आपण टाळी यांच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच आणि स्वागत आहे तुमचं. आणि तुम्ही सगळे जे कुठच्या पण सेंटरमध्ये बघत आहात आणि जे पहिल्यांदा आला आहात, तुमचं पण स्वागत आहे परमेश्वराच्या घरामध्ये. आणि एक गोष्ट जी तुम्ही आता शिकलात ती अनुग्रह फक्त ख्रिस्त येशूमध्ये आहे. अनुग्रह येशू ख्रिस्ताच्या बाहेर कुठे पण नाही आहे. मी इच्छितो की तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू ग्रहण करून जा, की तो अनुग्रह तुमच्या जीवनात तुम्हाला दिसून येईल. त्याच्याशिवाय तुम्ही जर ऐकला आहात त्याचा काही फायदा नाही आहे. कारण अनुग्रह फक्त कशामध्ये आहे? ख्रिस्त येशूमध्ये. बाकीच्याकडे अनुग्रह नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तर या प्रार्थनेला माझ्या मागून करा. आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेला माझ्या मागून आपल्या हृदयाने विश्वास करून आपल्या तोंडाने बोला. परत एकदा सांगतो, जे मी प्रार्थना करतो आहे ती आपल्या हृदयाने विश्वास करा आणि तो आपल्या तोंडाने बोला. तोंडातून त्या शब्दांना बाहेर यायला द्या. आणि जिकडे कुठे तुम्ही आहात तुम्ही पण हेच करू शकता. आपल्या हृदयाने विश्वास करा आणि आपल्या तोंडाने बोलून या प्रार्थनेला करा. माझ्या मागून बोलू शकता. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो
येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये मी विश्वास करतो की तुम्हाला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केलं आणि आज तो जिवंत आहे. आज मी आपल्या मनात विश्वास करून आपल्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आत्तापासून मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे आणि माझ्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि परमेश्वराचे जीवन माझ्याकडे आहे. धन्यवाद परमेश्वरा मला वाचवण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. जरा टाइम शोधतो यांच्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं परमेश्वराच्या राज्यामध्ये. हालेलुया. आधी की तुम्ही बसाल, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद देतो परमेश्वरा तुमच्या सगळ्या मुलांसाठी ज्यांनी आता येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभूच्या रूपात ग्रहण केलं आहे. हा प्रभू, मी प्रार्थना करतो की महिमेमध्ये जात आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. येशूचं नाव यांच्यावरती कायम बनून जाईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. शैतानाचा यांच्यावरती काही अधिकार नाही आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी यांना आशीष देतो तुमच्या वचनाद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या प्रेमाद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे हे आशिषित आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. असू शकतो तुम्ही आणि जोरात परत आपण टाळी वाजवू शकतो. हालेलुया. आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप, आपले बीज आपण तयार करू शकतो. कॉयर आपली हेल्प करेल. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो,
धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, करुणासाठी, तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद त्या अनुग्रहासाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुम्हाला आमची भेट देऊ शकू, दशमांश देऊ शकतो. हा प्रभू जसं आम्ही दिलं आहे याची आणि फळ आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला कुठच्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटींवरती आशिषांचं आव्हान करतो, वाढीचा नियम बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. प्रेज द लॉर्ड. जोरात ओढू शकता महिमा. काही अनाउन्समेंट आहेत लक्ष देऊ नये. सगळ्यात पहिलं अनाउन्समेंट आहे ऑनलाईन चर्च आहेत. तुम्हाला माहिती आहे आमच्या 36 ऑनलाईन चर्च आहेत, वेगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत. कुठच्या पण भाषेमध्ये तुम्हाला कोणाला पण तुम्ही सुवार्ता सांगू शकता. आमच्या ॲपवर तुम्हाला भेटतील, आमच्या यूट्यूब चॅनलवरती भेटतील, तुम्हाला आमच्या फेसबुकच्या पेजवरती तुम्हाला भेटेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि नंतर लहान मुलांसाठी तुम्हाला 14 भाषेमध्ये चर्च आहेत ना, वापरा. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आमचं काय आहे ROR डिस्ट्रीब्युशन. आम्ही 10 करोड रॅपसोडी वाटत आहोत. ग्लोरी. सो त्याच्यासोबत सुद्धा पार्टनरशिप करा. ऐकताय तुम्ही? तुमच्या पार्टनरशिपची संधी आहे. नको बोला द्या की वाटण्यासाठी तुम्हाला माहित नाही किती पैसे लागतील. एक रॅपसोडी वाटण्याचा खर्च जवळजवळ येतो 5 ते 6 रुपये. जेव्हा आम्ही 10 करोड रॅपसोडी वाटण्याची गोष्ट बोलतोय, आम्ही किती रुपयाची बोलतोय? 50-60 करोड रुपयाबद्दल. तुम्ही जर पार्टनरशिप नाही करत तर काळजी करू नका, काम तर होईलच, पण तुमचं काय? नको विचारू की आम्ही इथे छोटे काम करण्यासाठी आणि असंच मस्करी करतोय. नाही, लॉट्स ऑफ मनी, सारे पैसे आहेत. असं नाही की आम्ही मोठे कामं करू शकतोय. तर जेव्हा आम्ही 10 करोड रॅपसोडी वाटण्याची गोष्ट बोलतो, छापण्याची गोष्ट नाही बोलत आहोत, तर वाटण्याचाच खर्च एवढा आहे. तर जर तुम्ही पार्टनर नाही आहात तर तुम्ही काय करताय? तर आजच एक पार्टनर बना की तुम्ही आमच्यासोबत या गोष्टी करू शकाल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक आठवड्याचा तुम्ही येता एका आत्म्याला चर्चमध्ये घेऊन या. चर्चमध्ये येण्याची ही पद्धत आहे. अनुग्रहाला वापरा आत्म्याला जिंकण्याला आणि आत्म्याला थांबवून ठेवण्याचा आणि आत्म्याला वाढवण्याचा. त्या गोष्टींसाठी अनुग्रह पाहिजे आहे. तर ह्या अनुग्रहाला वापरा जो ऑलरेडी तुमच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण उभं राहूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि जर तुम्ही इच्छिता की आम्ही तुमच्या घरी येऊन सेल सुरू करू तर आमच्यासोबत संपर्क करू शकता. लीडर बनवू इच्छिता, आम्हाला आनंद होईल. तेवढे लोक आपल्या हातानं उठवू शकता. धन्यवाद द्या, 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी दयासाठी तुमच्या करण्यासाठी धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभूच्या नावामध्ये मागतो. आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशूचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमची बनून राहील. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनात निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करू. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. प्रेज द लॉर्ड. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.